विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी नाशिकमधून डिझेल तुटवड्या संदर्भात. नाशिकमध्ये डिझेलचा कृत्रिम तुटवडा केला जातोय असा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. शेतीची कामं कशी करायची असा सवाल इथल्या शेतकऱ्यांनी सरकारला उपस्थित केलाय. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी. पाहूयात. मी आता उभा आहे मनमाडपासून जवळ असलेल्या नागपूर या ठिकाणी. या हिंदुस्थान पेट्रोलियम जी कंपनी आहे, या कंपनीतून इथूनच जवळपास दिवसाला पुरा महाराष्ट्रभर जो इंधन पुरवठा तो या ठिकाणून होत असतो. मात्र काही ठिकाणी आता या हिंदुस्थान जे पेट्रोलियम जे आहे या ठिकाणं दररोज हजारो गाड्या जात असतात. मात्र नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी आता मशागतीचे दिवस सुरू झाले असून शेती कामाला देखील वेग येणार असून मात्र काही पंपांवर डिझेल आणि पेट्रोल मिळत नसल्याने काही पंप ड्राय झाले. मात्र कंपनीची माहिती घेतली असता कंपनीतून जो इंधन पुरवठा आहे सुरळीत चालू असून ही जी टंचाई कृत्रिम असल्याचे काही कंपनीने सांगितलं आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्याने आता इथून पुढे शेतीचा हंगाम सुरू झाल्याने डिझेलची देखील टंचाई निर्माण झाली असून या ठिकाणी कंपनीतर्फे मात्र सांगण्यात येते की इंधन पुरवठा आहे सुरळीत चालू आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड, नाशिक.